नाशिक नांदूर मध्यमेश्वर धरणातून 13.16 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला। धरणाच्या इतिहासात याआधी कधीही जूनमध्ये विसर्ग करण्यात आलेला नव्हता। धरणाची पाणी पातळी 60% वर गेली आहे। नाशिकच्या अकोले तालुक्यामध्ये बिबट्याच्या तावडीतून एक महिला थोडक्यात बचावली आहे। शेतात चरणाऱ्या कोंबड्यांचा शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या थेट अंगणात घुसलाय। दरम्यान अचानक समोर बिबट्या आलेला पाहून ही महिला चांगलीच घाबरली आणि ती खाली कोसळली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेस भरती परीक्षेसाठी 60 डमी परीक्षार्थी बसवण्यात आले होते। त्याचप्रमाणे परीक्षा उत्तीर्ण होऊन बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला। या प्रकरणी पवई पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला, तर आरोपी मूळचे बिहारचे रहिवासी असून त्यांचा सध्या शोध सुरू आहे। नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये 10 रुपयांच्या वर्गणीवरून रजा फिरोज शेख या 16 वर्षीय युवकावर टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला। रजाच्या गळ्यावर हा वार करण्यात आलाय, तर त्याची आता प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकच्या रामवाडी पुलाजवळ नागरी वस्तीमध्ये बिबट्याचं दर्शन झालंय। गेल्या 3 महिन्यांपासून चौथ्यांदा बिबट्याचं दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।